काही जे बिल्डर आहेत त्यांना वाट मोकळी करण्यासाठी किंवा त्यांची बिल्डिंग त्यांचे दुकानं रस्त्याच्या किनारी येण्यासाठी ही कारवाई केली. खरं आहे काय? हे खरं आहे आणि त्याच झालं कारण विकासकाच्या प्रेशरवर येऊन ही सर्व कारवाई करण्यात आलेली आहे. ॲक्च्युली आम्ही 2011चे अधिकृत पात्र आहोत. आमच्या टॅक्स पावत्याचे अधिकृतपणे येतं, तरी आम्ही वेळोवेळी आमचे पेपर तिथे सबमिट करून देखील आमची कुठली दखल घेतली गेली नाही त्या बाबतीत. आणि खरोखर कोणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन कारवाई झालेली आहे. काय मागणी आहे? मागणी हीच आहे, आम्हाला इथे आमच्या SREचा प्रोसेस चालू आहे, त्यामध्ये आमची प्रोसेस पूर्ण करून आमचं तोपर्यंत इथेच आम्हाला स्थायिक राहू द्यावं आणि नंतर SREचा प्रोजेक्ट झाल्यानंतर आम्ही तिकडे जायला तयार. आणि त्यांनी आम्हाला एवढं प्रेशराईज केलं की ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. म्हणजे ते म्हणतात की आम्हाला कोर्टाचा आदेश आहे. आता कोर्टाचा आदेश नेमका काय आहे ते त्यांना जाब विचारला तर ते बोलतात नाही, कोर्टाने सांगितलं तेच आम्हाला करायचं आहे. नेमकं करायचं काय आहे? आणि इथे नगराध्यक्ष मॅडम झाल्या, मुख्य अधिकारी CO साहेब झाले किंवा इथे कुठलेही अधिकारी झाले ना, ते त्यांच्या फेवरमध्येच बोलतात की आम्हाला काही जास्त काय माहीत नाही आहे, आम्हाला जे कोर्टाचा आदेश आहे कोर्टाचा आदेशचं पालन करायचं आहे, त्यांच्यावरच ते ठाम राहिलेले आहेत. पण मला एवढंच म्हणायचं आहे, इथे सर्व राहणारे लोक आहेत ना, ते सगळे दलित वस्ती आहे. त्या गोष्टीत त्या लोकांनी भान ठेवायला पाहिजे की कारवाई करा. कारवाईबद्दल अजिबात आमचं मत नाही आहे, कारवाईबद्दल अजिबात मत नाही, पण कारवाई करावी कशासाठी करावी त्या गोष्टीचा त्या लोकांनी विचार तरी करावा. विचार न करता हे जे आमच्यावर जे कारवाई झालेली आहे त्याच्यावर आम्हाला योग्य तो न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषण आम्ही बसलेलो आहे. आमरण उपोषणला दीपक किस्मतराव, राजू बामणे आणि गौतम दुपटे हे आम्ही तिघं उपोषणला बसलो. अप्पर टिप्पर आम्ही म्हणजे एकावर एक असे 3 टप्प्यावर आम्ही बसणार आहे. पण जोपर्यंत आम्हाला हक्काचा न्याय मिळाला नाही लेखी स्वरूपामध्ये तोपर्यंत आम्ही इथून उपोषण मागे घेणार नाही. सर, किती वर्षापासूनची तुमची घरं दुकानं होती आणि पालिकेनं कशा संदर्भात कारवाई केली, आता काय मागणी आहे तुमची? थोडक्यात बघायला गेलं का नाही की आमचा आणि ह्या तोडक कारवाईचा काही संबंध नाही. संबंध होता पुढच्या लोकांचा. कारण काय माहिती आहे का, आम्ही आता नाही राहत, आम्ही कमीत कमी 30 ते 35 वर्ष झाले या ठिकाणी वास्तव. म्हणजे काही गाळे आणि एक घर आहेत. तर त्यांना आम्ही जाब विचारला की बाबा हे काय नेमकं नोटीस, तर ते बोलले चुकून आली असेल तर तुम्ही काम करा, तुम्हाला जे काही नोटीस आलेलं आहे त्या नोटीसचं तुम्ही तुमच्याकडे जे काही जुने कागदपत्र आहे ते कागदपत्र आमच्याकडे द्या, आम्ही त्याची चौकशी करू आणि तुमच्यावर काय कारवाई वगैरे करणार नाही. आम्हाला विश्वासात घेतलं आत्तापर्यंत आणि विश्वासात घेऊन आम्ही त्यांच्या भरोश्यावर राहिलं आणि त्यांनी आम्हाला काही विचारपूस न करता धडक कारवाई करण्यात आली. ते बोलतात की राती घरं आहेत ना ती ठेवणार आणि गाळे आहेत ते आम्हाला काढावे लागणार. पण त्यांना मी म्हटलं की राती घरं असतील किंवा गाळे असतील ती लिगली आहे. लिगली असताना आमचा पहिला काहीतरी विचार करा. पाऊस आहे एवढं सगळं समजून सांगतानाही त्यांनी कारवाई थांबवली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.